नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमचं या लेक्चर सिरीजमध्ये स्वागत करतो. आपण दुसऱ्या युनिटला सुरुवात केलेली आहे. भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता नवीन विषय आहे, टॉपिक आहे हा. याच्यामध्ये आपण पूर्वी जे भावनिक बुद्धिमत्ता आहे त्याच्यामध्ये त्याची संकल्पना लक्षात घेतलेली आहे, त्याची व्याख्या लक्षात घेतलेली आहे आणि घटक त्याचे जे आहेत ते घटक इथं तुम्हाला 2च दिसत आहेत, पण 5 घटक आपल्याला माहिती आहेत. आत्मजागरूकता, आत्मप्रेरणा, आत्मनियंत्रण, की ज्याला आपण भावनावर नियंत्रण ठेवणं असं म्हणतो, सहानुभूती एक त्याच्यामध्ये होतं आणि शेवटचं होतं सामाजिक कौशल्य. तर हे 5 जे काही घटक आहेत ते घटक आपण संपवलेत आणि आता आपण त्याच्या पुढच्या भागाकडे जातो आहे. तो भाग आहे म्हणजे नेतृत्वामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचं महत्त्व काय आहे. आता निश्चितपणे ज्यावेळेला आपण एखादं नेतृत्व करत असतो, त्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेला आपण आपली बुद्धिमत्ता वापरत असतो, जी कल्पना आपण करत असतो, तेव्हा ते मग त्याच्यामध्ये गणितज्ञ असू देत किंवा निराकरण करणारे समीकरणं असो, कादंबरीकार, साहित्य, महान काम करणारे असतील, शहाणपणाच्या तत्त्वावर स्पष्टीकरण करणारे तत्त्वव्यक्ती असतील, हे सगळे जे असतात त्या बुद्धिमत्तेची ती कल्पना करत असतात. पण तेजस्विता अनेक रूप धारण करते. त्यापैकी कमीत कमी भावना समजून घेण्याची आणि व्यवस्थापित करण्याची क्षमता त्याच्यामध्ये नसते. म्हणून भावनिक बुद्धिमत्ता जी आहे ती त्या भावनिक बुद्धिमत्तेकडं या ठिकाणी दुर्लक्ष होताना दिसतं. परंतु व्यावसायिक नेता म्हणून ज्यावेळेला यशस्वी होण्यामध्ये मात्र ही भावनिक बुद्धिमत्ता किती महत्त्वाची असते ते आपण लक्षात घेतो. आता भावनिक बुद्धिमत्ता जी आहे पूर्वीपेक्षा खूप महत्त्वाची ठरत आहे, कारण सध्याचे कामाचे ठिकाण असेल ते वारंवार बदलत जाते. आज अनेक ठिकाणी टीममध्ये मोठ्या प्रमाणावरती काम करावं लागते. कंपन्याच्यात हे लक्षात आलेलं आहे की भावना अस्तित्वात असल्यास निरोगी वातावरण निर्माण होऊ शकतं. याचा अर्थ असा नाही की ते कोणत्याही अर्थानं भावनामुक्त आहेत, परंतु याचा अर्थ असा आहे की लोकांना स्वतःच्या आणि इतरांच्या भावनाबद्दल जाणीव असेल आणि त्यानुसार कार्य केले जाईल तर ते यशस्वी कार्य होईल. उच्च भावनिक बुद्धिमत्ता असलेले लोक देखील बदलण्यासाठी अधिक अनुकूल आहेत, हे आज आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजच्या वेगवान बदलत्या डिजिटल युगात हे तर खूपच आवश्यक आहे. उच्च भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या नेत्याकडे अधिक समाधानी कर्मचारी असतात, तसेच ते जास्त दीर्घकाळ त्या कंपनीमध्ये टिकून राहू शकतात आणि कमी खर्चात आणि अधिक मेहनत घेऊन ते उत्पादकता वाढवतात. फोर्ब्सच्या एका लेखामध्ये उच्च भावनिक बुद्धिमत्ता असलेल्या विक्रेत्यांची उदाहरणं दिलेली आहेत, ज्यात इतर विक्रेत्यापेक्षा ते ज्यांच्याकडे भावनिक बुद्धिमत्ता आहे ते अधिक कामगिरी करत असलेली दिसून आलेली आहेत. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की 515 अधिकाऱ्यांच्या अभ्यासामध्ये भावनिक बुद्धिमत्ता ही अनुभव आणि बुद्ध्यांकापेक्षा यशाची उच्च भविष्यवाणी करणारी ठरलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण लक्षात घेतोय की नेतृत्वामध्ये ही भावनिक बुद्धिमत्ता खूप खूप महत्त्वाची आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काही पॉईंट्स केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा याच्यामध्ये आपण लक्षात घेतोय, म्हणजे त्याचं जे महत्त्व आहे ते काही मुद्द्यांच्या आधारे आपण लक्षात घेतोय. त्यातला पहिला मुद्दा जो आहे तीव्र जागरूकता. त्याच्यामध्ये लिहिलंय काय, आपण आपल्या भावनांचं परिणाम समजून घेण्याची क्षमता एक भावनिक बुद्धिमत्तेचं वैशिष्ट्य आहे. जेव्हा आपण आपला अभिमान आणि स्वाभिमान आपल्या डोक्यामध्ये असतो तेव्हा योग्य वस्तुनिष्ठ निर्णय घेण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वपूर्ण ठरते. म्हणजे तुमच्या मनामधला अभिमान, तो जो स्वाभिमान म्हणून तुम्ही जे काम करत असता, तो या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय करतो, तो तीव्ररित्या जागरूक करतो की आपल्याला हे काम करायचं आहे, आपल्याला अशा पद्धतीनं हे करायचं आहे, आपल्याला चांगले निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत. आता पूर्वी एखाद्या व्यूहरचनेसाठी समर्थन व्यक्त केलेले असल्यास आणि त्याचा अभिमान त्या व्यूहरचनेकरता जर वापरला जात असेल तर त्याप्रमाणे ते कार्य करत नसतील तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कसं आहे, ओळखणं खूप अवघड जातं. आणि जेव्हा अभिमान आणि इतर भावना त्यांच्या विचारावर प्रभाव पाडत असतात तेव्हा त्यांना अधिक तर्कसंगत आणि निपक्षपाती निवड करण्याची अनुमती या ठिकाणी मिळत असते. त्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता असलेले नेते याच्यामध्ये खूप महत्त्वाचे
ठरत असतात. आता दुसरा मुद्दा आहे प्रभावी विश्लेषण. आपल्या भावना बरोबरच भावनिक बुद्धिमत्तामुळे इतरांच्या भावनांचा अंदाज घेणे आणि त्यास प्रतिसाद देणे सुलभ होते. वस्तुनिष्ठता यावी असे वाटत असेल तर हा एक भावनिक अनुभव आहे. कसं आहे पहा, याच्यामध्ये उदाहरण दिलं, वाईट बातमीमुळे जसा धक्का बसू शकतो, त्रास होऊ शकतो, तसंच चांगल्या बातमीमुळे कदाचित आशावाद निर्माण होईल. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इतर लोक कशी प्रक्रिया देतात आणि त्यांना आधारभूत ठेवण्याची आणि रचना कशी विकसित करता येईल ते आपण योग्य वेळी सांगू शकतो. आवश्यक त्या गोष्टी व संसाधने त्यासाठी वापरता येतात. या प्रभावी विश्लेषण या मुद्द्याच्या अंतर्गत काय सांगितलेलं आहे, जशी आपल्याला एखादी वाईट बातमी समजली तर धक्का बसतो, पण त्याचा त्रास सुद्धाही होतो. तो त्याचा पिरियड असतो, काहीतरी काही वेळेला 4 तासात असतो, 1 तासाचा असतो, 4 दिवसांचा असतो, कदाचित 8-15 दिवसांचा सुद्धा तो धक्का असू शकतो. एखादा व्यक्ती मृत्यू झाला तर 8-15 दिवसाचा तो धक्का असतो. त्यातनं मग आपण हळूहळू सावरू शकतो. आता म्हणून एखादा धक्का बसल्यानंतर कशा पद्धतीची भावना आपली आणि आपल्या बरोबरच्या व्यक्तींची निर्माण होऊ शकते याचा अंदाज या ठिकाणी घेता आला पाहिजे. आणि नेतृत्वाला हे फार चांगल्या पद्धतीनं करावं लागतं. आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये कसा येतोय की आपण एखादी चांगली बातमी ऐकल्यानंतर जसा आपल्यामध्ये अनुकूल बदल होतो, आपलं शरीर, आपलं मन उत्साहित होतं, तसंच आहे ज्यावेळेला वाईट बातमी कळते त्यावेळेला सुद्धा ज्या भावना उत्पन्न होतात त्या सुद्धा आपल्याला जज करता आल्या पाहिजे. मानसिक आरोग्य व्यवस्थापन. भावनिक बुद्धिमत्ता असलेल्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या भावनिक आणि मानसिक स्थिती तिचं मूल्यमापन करण्यात खूप वेळ मिळतो. आणि हे कर्मचारी जे असतात ते काही वेळेला त्या संदर्भात पीडित असू शकतात, त्याच्या आरोग्यावर त्याचा परिणाम झालेला असतो. आता कसं आहे पहा, हे ठरवणं खूप अवघड असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडच्या चेहऱ्याकडे तुम्ही बघितल्यानंतर तो नाराज तुम्हाला दिसतोय तुम्हाला जाणवते, ती तुम्हाला त्याच्या भावना लक्षात आले, पण तो कोणत्या गोष्टीमुळे नाराज आहे, त्याच्या पोटात दुखतंय, त्याचं डोकं दुखतंय, त्याचं आरोग्य व्यवस्थित नाही, हे शारीरिक झालं. पण काही नाही, फक्त नाराज आहे, एखादी काहीतरी बातमी त्याला किंवा एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही म्हणून त्याचं मानसिक आरोग्य बिघडलेलं आहे. आता उदासीनता असेल, दुःख असेल, आघात एखादा असेल, विकार असेल, इत्यादी मानसिक आरोग्यास होणाऱ्या धोक्यांना ओळखण्याने त्यांना व्यवस्थापित करण्यासाठी आपल्याला भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची आहे. आणि ही नेत्याकडे तर असायलाच हवी. कारण नेत्याचं कसं असतं पहा, त्याला त्याची स्वतःची मानसिकता योग्य ठेवून आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांची आणि त्या संबंधित असणाऱ्या, त्याच्या भोवती असणाऱ्या संबंधित लोकांची मानसिकता, ह्या सगळ्याचा विचार करावा लागतो, या सगळ्याचं व्यवस्थापन करावं लागतं. केवळ आपल्या भावनांचं नाही, हाताखाली काम करणाऱ्या माणसाचं कसं आहे, फक्त त्याला त्याचं बघायचं आहे, त्याला बाकीची चिंता नाही. पण नेता जो असतो, जो प्रमुख म्हणून काम करत असतो, त्याला त्याच्या स्वतःची भावना प्लस इतर सगळ्या लोकांच्या भावनांचा विचार करावा लागतो. आता पुढचा चौथा मुद्दा याच्यामध्ये काय तर सुधारित संदेशवहन. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये संदेशवहनाला इफेक्टिव्ह कम्युनिकेशनला खूप महत्त्वाचं आहे. भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या नेत्याकडे त्याच्या शब्दावर आणि कृतीबद्दल इतरांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची त्याची जी क्षमता असते ती सुधारते. आपण काही म्हणत आहात किंवा गोंधळलेले आहात परंतु तसे म्हणायला तयार नाही, हे आपल्या कर्मचाऱ्यांनी खरोखर समजलंय का? आता हे सांगणं सुद्धा या भावनिक बुद्धिमत्तेमुळे सोपं होत असतं. ही गोष्ट आपल्याला खूप महत्त्वाची लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्यासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येकाशी संदेशवहनाचा जो विश्वसनीय मार्ग आहे तो विकसित करायला पाहिजे. नेत्याचे काम आहे. भावनिक बुद्धिमत्ता देखील आपल्याला आवश्यक असलेली माहिती नेहमीच देऊ शकते,
हे सुनिश्चित करून स्पष्टपणे आणि शिवाय इतर लोक काय म्हणत आहेत हे ऐकणे, यामुळं भावनिक बुद्धिमत्ता असेल तर ते सोपं जातं, किंवा सोपं जात नाही तर ते प्रभावी ठरतं. आणि पाचवा सगळ्यात महत्त्वाचं काय, विनोद बुद्धी. आणि भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या नेत्याकडं ही विनोद बुद्धी असतेच. विनोद बुद्धी, व्यवसायातील विनोदाचे मूल्य कधीही कमी करू नका. तुम्ही तिथलं वातावरण हे नेहमी हसतं खेळतं ठेवा, कारण रोज वेगवेगळ्या प्रकारची संकट येणार, रोज अडचणी येणार, रोज समस्या जाणवणार. म्हणून आपण दुःखात रोज ह्याचं दुःख, आज त्याचं, उद्या त्याचं, परवा दिवशी त्याचं, हे सगळं मानून बसला तर त्या ठिकाणी सगळंच कामाचं सगळं म्हणजे खेळखंडोबाच होतो. म्हणून असं मी म्हणत नाही की फार मोठं दुःख आहे तुम्ही आनंद, असं नव्हे. तर हलके फुलके विनोद जे आहेत ते वातावरण व्यवस्थित करण्यासाठी ते प्रमुखानं, नेत्यानं करणं खूप महत्त्वाचं आहे. शब्दावर एखादा चांगला विनोद किंवा व्यवस्थापकीय खेळ निराश कर्मचाऱ्यांना उत्तेजन देऊ शकतात. आपल्याकडे भावनिक बुद्धिमत्ता असल्यास लोकांना काम मजेशीर वाटेल असे सांगणे सोपे होते. तुमच्याकडे भावनिक बुद्धिमत्ता त्याच्यासाठी पाहिजे. इतरांशी वागताना स्वतःला त्यांच्या परिस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला समस्याचे निराकरण करण्यासाठी आणि आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वोत्तम पद्धत निवडायची आहे हे नेत्यांना लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी भावनिक बुद्धिमत्तेचा उपयोग करायला पाहिजे. भावनिक बुद्धिमत्तेला नेतृत्वामध्ये महत्त्व काय, तर यासाठी आहे चांगले संघ व्यवस्थापन. आपली टीम जी आहे, पॉवरफुल टीम नेत्यांना तयार करायचे. संघाचे नेते काही वेळा संघाकडून कार्य करून घेण्यास अपयशी ठरतात, परंतु भावनिक बुद्धिमत्ता असलेले नेते संघात चांगले व्यवस्थापन करू शकतात. ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची लक्षात घ्यायला पाहिजे. पुढचा मुद्दा काय, कंपनीच्या संस्कृतीत सुधारणा. व्यवसाय नेहमी त्याची संस्कृती किती उत्कृष्ट आहे याबद्दल बोलतात, परंतु भावनिक बुद्धिमत्तेशिवाय आपली संस्कृती कर्मचाऱ्यांना वेगळी वाटू शकते. आमच्या दृष्टीने नेतृत्व नेहमीच एक नाते असते आणि खरोखरच यशस्वी नेतृत्व उच्च स्वातंत्र्य आणि उच्च विश्वास यांचा समूह संस्कृतीबरोबर भरभराटीस येते. भावनिक बुद्धिमत्तेला असणारा नेता काय करतो, उच्च स्वातंत्र्य देतो आणि उच्च विश्वास सुद्धा त्या लोकांच्यावरती ठेवतो. त्यांना काही अधिकार बहाल करतो, कार्य स्वातंत्र्य देतो, निर्णय स्वातंत्र्य देतो, अंमलबजावणीचं त्यांना स्वातंत्र्य देतो. म्हणजे कंपनीची जी संस्कृती आहे तीच भावनिक बुद्धिमत्तेमुळे नेतृत्वाच्या माध्यमातून ती पूर्णपणे चेंज होते. पुढचा मुद्दा, उच्च कामगिरी. विश्वासू कर्मचारी ज्याच्या भावनांना महत्त्व दिले जाते आणि ज्यांना त्यांच्या वरिष्ठाच्या नकारात्मक किंवा प्रत्यक्षित भावनांना सामोरे जावे लागत नाही, ते फक्त चांगले काय करू शकतात, प्रदूषण झाले म्हणजे चांगलं प्रदर्शन ते करू शकतात आणि अधिक उत्पादकता वाढवू शकतात. शेवटी त्यामुळे त्यांची कामगिरी सुधारू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, लो स्ट्रेस, कमी ताण. कामाच्या ठिकाणी तुम्ही जर विनोद बुद्धी, हलके फुलके विनोद करत असाल, हसत खेळत वातावरण ठेवत असाल, एखादा दुःखी असेल, अरे काय सारखं दुःखी चेहरा करून बसतोयस, काय मिसळ सगळ्यामध्ये, घ्या त्याला तुम्ही बोलवून, नाहीतर काल तुझं वाईटच झालं बघ, असं तुम्हीच म्हणत बसला तर तो आणि परत त्याच्यावरतीच विचार करत बसणार. त्याच्यापेक्षा जे काही त्याच्या संदर्भातली घटना आहे त्याचा उल्लेखच न करता त्याला दुसऱ्याच विषयामध्ये गुंतवायचं, दुसरा विषय त्याच्या पुढे मांडायचा, त्याचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करायचा, त्याला त्या मानसिक स्थितीतून बाहेर काढायचं, सकारात्मक बाजूला आणायचं, त्याची बॉडी लँग्वेज चेंज होईल असं बघायचं, त्याच्यामध्ये उत्साह निर्माण होईल असं बघायचं. त्या त्या परिस्थितीतून, त्या सिच्युएशनमधून तो कसा बाहेर पडेल हे या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता असलेलं नेतृत्व करू शकतं. व्यवस्थापन कार्यस्वरूप. शेवटचा भावनिक बुद्धिमत्ता संघटनांना परिवर्तनकारी नेते ओळखण्यात, अधिक प्रभावी कार्यसरणी तयार करण्यास आणि संघटनात्मक संस्कृती सुधारण्यास, कर्मचाऱ्यांनी स्वीकारत असे बदल घडवण्यास मदत करतात. विद्यार्थी मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमच्याकडे भावनिक बुद्धिमत्ता असेल
तर तुमचा विचार सकारात्मक होतो, तुमची मनस्थिती फेवरेबल होते, तुम्ही एक जागरूकपणे कोणतंही काम करत असता आणि तुमची एक विश्लेषण क्षमता जी असते ना ती सुधारते, तुमचं संदेशवहन या ठिकाणी सुधारतं आणि तुम्ही हलके फुलके जर विनोद करून हसत खेळत असं रमणीय वातावरण जर तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी ठेवत असाल तर लोकांना ट्रेस येत नाही आणि त्यामुळं त्यांची कामगिरी आपोआप सुधारत जाते, त्यांचं प्रदर्शन सुधारतं, त्यांची उत्पादकता वाढते. तुम्ही त्यांच्यावरती उच्च विश्वास ठेवायला पाहिजे. त्यांना कार्याचं स्वातंत्र्यसुद्धा हा भावनिक बुद्धिमत्ता असलेला नेता निश्चितपणे देत असतो आणि मग व्यवस्थापन कार्य आपोआपच सुलभ होत जातं. पण काम झालं नाही बरं का, अजून लवकर व्हायला पाहिजे असं सातत्याने तुम्ही त्याला म्हणायला लागला, अरे आपल्याला हे पूर्ण करायचं आहे, कसं करता येईल. म्हणजे आपल्याला अपेक्षित तेच आहे, ध्येय गाठायचंच आहे, पण आपल्या बोलण्याची, आपल्या वागण्याची, आपली मत मांडण्याची जी पद्धत आहे ना ती पद्धत आपण फक्त भावनिक बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आपल्याला सुधारायची. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण नेतृत्वामध्ये भावनिक बुद्धिमत्तेला किती महत्त्व आहे हे वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण लक्षात घेतलं. आता ज्या वेळेला आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करतो त्यावेळेला आपण आपली भावनिक बुद्धिमत्ता जी आहे ती आपल्याला कशी वाढवता येईल हे आपण त्या ठिकाणी पाहत असतो आणि नेमकं आपल्याला माहिती आहे की जी आपली प्रेरणा आहे, आपलं आत्मनियंत्रण आहे किंवा आपलं सामाजिक कौशल्य आहे, ते सामाजिक कौशल्य आपण कशा पद्धतीनं आपलं रेज करू शकतो, वाढवू शकतो हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. बघा, ज्यांना स्वतःचं भान आहे ना आणि ज्यांनी स्वतःला त्याच्या भावनांनी भारावून टाकलेलं आहे, जे त्यांच्या मनाचा स्वभाव स्वीकारतात, त्यांचा अंतरात्मा काय सांगतो, काय हाक देतो ते जे लक्षात घेतात, त्या आत्मजागरूकतेमधून आणि आपण कार्याचा आनंद घेता, आपले लक्ष साध्य करण्यासाठी कार्य करता, त्यासाठी पैसे किंवा पदाद्वारे प्रेरित होत नाही. म्हणजे यामध्येच आत्मप्रेरणा गुंतलेली असते. ती आत्मप्रेरणा विद्यार्थी मित्रांनो या आपल्या भावनिक बुद्धिमत्ते लक्षात घेतली जाते आणि ही जी काही भावनावर नियंत्रण ठेवण्याची म्हणजे आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या हे सगळं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घेत असतो आणि ही जी काही आपली मूल्ये आहेत ही आपली मूल्ये आपण जाणून घ्यावी लागतात. काही गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार धरावं लागतं. अनेक वेळेला आपल्याला शांत राहावं लागतं. या शांत राहण्याचा आपल्याला सराव करावा लागतो. अनुकूल बदलांचा आपल्याला स्वीकार करावा लागतो. आणि जी सहानुभूती असते ना, ही सहानुभूती जी आहे ती इतर लोकांच्या ज्या भावना आहेत ती भावना समजून घेण्याची जी क्षमता असते आणि त्या सहानुभूती दाखवण्याचा अर्थ म्हणजे आपण इतरांच्या भावना ओळखण्यास आणि समजण्यास किती सक्षम आहोत. म्हणजेच एखाद्याच्या स्थितीत आपल्या स्वतःची कल्पना करणे, मानवी संबंधामध्ये परोपकार आणि आपुलकीचे मूळ इतरांशी सुसंवाद आणि सहानुभूती दाखवण्याची क्षमता या गोष्टी याच्यामध्ये अपेक्षित आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण सहानुभूती जी लक्षात घेतो ती सहानुभूती खूप वेगळ्या पद्धतीनं आपण लक्षात घेत असतो. त्यामुळे आपण इथं हे लक्षात घेतलं पाहिजे की बॉडी लँग्वेज जी लोकांची असते म्हणजे आपण नेता म्हणून ज्यावेळेला किंवा नेतृत्व म्हणून ज्यावेळेला किंवा प्रमुख म्हणून काम करत असतो, ॲज अ मॅनेजर आपण काम करत असतो, त्यावेळेला आपण इतरांच्या बॉडी लँग्वेजकडे लक्ष द्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेला ते आपल्याला एखादी गोष्ट बोलवून दाखवणार नाहीत पण त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं त्यांना आपल्याला होय म्हणायचं आहे का नाही म्हणायचं आहे हे आपल्याला समजून येत असतं. आणि नेत्याने सुद्धा कसं करायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीला स्वतःला चॅलेंज द्यायला पाहिजे. मी ही गोष्ट मागच्याही तासाला तुम्हाला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे.
आपण स्वतःला चॅलेंज देत नाही आणि स्वतःला चॅलेंज न दिल्यामुळं आपल्या स्वतःच्या ज्या कॅपॅसिटीज आहेत त्या कॅपॅसिटी फुल्ली युटिलाइज होत नाहीत. त्यामुळं आपण आपल्या स्वतःला चॅलेंज दिलं पाहिजे. आपण आपली जी काही क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, ही 100% युटिलाइज त्याशिवाय आपण करू शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टींचा ताण आपण घेतो आणि मग आपण त्या आपल्या ठरलेल्या मार्गावरून आपण कदाचित बाजूला जाण्याची शक्यता असते. असे ताण जर आपले टाळले तर आपला ट्रॅक चुकत नाही, आपण योग्य वरून पुढे जात असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपली जागरूकता लक्षात घेऊन, आपली आत्मप्रेरणा लक्षात घेऊन, आपलं आत्मनियंत्रण लक्षात घेऊन, सहानुभूती लक्षात घेऊन आणि आपल्याकडचं असणारं स्किल लक्षात घेऊन आपल्याला आपलं नेतृत्व अतिशय सक्षम करायचं असतं, यशस्वी करायचं असतं. हे भावनिक बुद्धिमत्तेच्या माध्यमातून हे लक्षात घ्यायला हवं. तर आजच्या तासाला आपण या ठिकाणी नेतृत्वामध्ये जे भावनिक बुद्धिमत्तेचे घटक आहेत ते किती महत्त्वाचे आहेत हे